प्रश्न पहिला, महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली? ऑप्शन ए 2 मे 1960, ऑप्शन बी 5 मे 1960, ऑप्शन सी 6 मे 1960, ऑप्शन डी 1 मे 1960. तर बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी 1 मे 1960. पुढील प्रश्न आहे, शिवरायांचे बालपण खालीलपैकी कुठे गेले? ऑप्शन ए पुणे, ऑप्शन बी अहमदाबाद, ऑप्शन सी दिल्ली, ऑप्शन डी नाशिक. तर बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए पुणे. पुढील प्रश्न आहे, छत्रपती संभाजी महाराजांसोबत कोणाला कैद केले होते? ऑप्शन ए कवी कलश, ऑप्शन बी रायाजी बांदल, ऑप्शन सी रायप्पा महार, ऑप्शन डी ज्योत्याजी केसरकर. तर बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए कवी कलश. पुढील प्रश्न आहे, शहाजी महाराज साहेब शिवाजी महाराजांचे कोण होते? ऑप्शन ए मामा, ऑप्शन बी काका, ऑप्शन सी भाऊ, ऑप्शन डी वडील. तर बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी वडील. पुढील प्रश्न आहे, छत्रपती संभाजी महाराजांच्या मुलीचे नाव काय होते? ऑप्शन ए राजकुमारबाई, ऑप्शन बी तुळजाबाई, ऑप्शन सी सावित्रीबाई, ऑप्शन डी भवानीबाई. तर बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी भवानीबाई. पुढील प्रश्न आहे, कोंढाणा किल्ल्याचे नाव सिंहगड कशामुळे ठेवण्यात आले होते? ऑप्शन ए जयदेव वीरमरण, ऑप्शन बी तानाजी वीरमरण, ऑप्शन सी कान्होजी वीरमरण, ऑप्शन डी वरीलपैकी सर्व. तर बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी तानाजी वीरमरण. पुढील प्रश्न आहे, छत्रपती संभाजी महाराजांना स्वतःचे दूध पाजून लहानाचं मोठं कोणी केलं? ऑप्शन ए धाराऊ, ऑप्शन बी पुतळाबाई, ऑप्शन सी जिजाऊ, ऑप्शन डी सईबाई. तर बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए धाराऊ. पुढील प्रश्न आहे, शिवाजी महाराजांचे वडील कुठल्या सुलतान सेनेचे सेनापती होते? ऑप्शन ए बिजापूर, ऑप्शन बी विजापूर, ऑप्शन सी आदमापूर, ऑप्शन डी रायपूर. तर बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी विजापूर. पुढील प्रश्न आहे, 1646 मध्ये शिवरायांनी सर्वप्रथम कोणत्या किल्ल्यावर अधिकार गाजवला? ऑप्शन ए तोरणा, ऑप्शन बी शिवनेरी, ऑप्शन सी रायगड, ऑप्शन डी कोंढाणा. तर बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए तोरणा. पुढील प्रश्न आहे, शिवरायांच्या मामाचे आडनाव काय होते? ऑप्शन ए जाधव, ऑप्शन बी भोसले, ऑप्शन सी मोरे, ऑप्शन डी गायकवाड. तर बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए जाधव. पुढील प्रश्न आहे, शिवरायांनी कोंढाणा किल्ल्याचे नाव काय ठेवले होते? ऑप्शन ए तोरणा, ऑप्शन बी शिवनेरी, ऑप्शन सी रायगड, ऑप्शन डी सिंहगड.
तर बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी सिंहगड. पुढील प्रश्न आहे रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना एकूण किती पत्नी होत्या? ऑप्शन ए 3, ऑप्शन बी 5, ऑप्शन सी 7, ऑप्शन डी 8. तर बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी 8. पुढील प्रश्न आहे छत्रपती संभाजी महाराजांना किती सख्या बहिणी होत्या? ऑप्शन ए 1, ऑप्शन बी 4, ऑप्शन सी 3, ऑप्शन डी 2. तर बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी 3. पुढील प्रश्न आहे शिवरायांच्या मुलाचे नाव काय होते? ऑप्शन ए संभाजी, ऑप्शन बी तानाजी, ऑप्शन सी दादोजी, ऑप्शन डी बाजीप्रभू. तर बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए संभाजी. पुढील प्रश्न आहे छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला होता? ऑप्शन ए राजगड, ऑप्शन बी पुरंदर, ऑप्शन सी रायगड, ऑप्शन डी कोंढाणा. तर बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी पुरंदर. पुढील प्रश्न आहे शिवराय स्वराज्याचे कितवे छत्रपती होते? ऑप्शन ए पहिले, ऑप्शन बी दुसरे, ऑप्शन सी तिसरे, ऑप्शन डी 8वे. तर बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए पहिले. पुढील प्रश्न आहे राणी लक्ष्मीबाईची समाधी कुठे आहे? ऑप्शन ए बिहार, ऑप्शन बी ओडिसा, ऑप्शन सी ग्वालियर, ऑप्शन डी झांसी. तर बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी ग्वालियर. पुढील प्रश्न आहे माँसाहेब जिजाऊ यांच्या आईचे नाव काय होते? ऑप्शन ए सोयराबाई, ऑप्शन बी लक्ष्मीबाई, ऑप्शन सी म्हाळसाबाई, ऑप्शन डी मीराबाई. तर बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी म्हाळसाबाई. पुढील प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर त्यांची पदे कोणी सांभाळली? ऑप्शन ए दादोजी कोंडदेव, ऑप्शन बी तानाजी मालुसरे, ऑप्शन सी शहाजी महाराज, ऑप्शन डी संभाजी महाराज. तर बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी संभाजी महाराज. पुढील प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शेवटच्या पत्नीचे नाव काय होते? ऑप्शन ए सोयराबाई, ऑप्शन बी लक्ष्मीबाई, ऑप्शन सी पुतळाबाई, ऑप्शन डी सईबाई. तर बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी लक्ष्मीबाई. पुढील प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांना राजा ही पदवी कोणी दिली होती? ऑप्शन ए बाजीप्रभू, ऑप्शन बी औरंगजेब, ऑप्शन सी सदाशिव, ऑप्शन डी शहाजहान. तर बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी औरंगजेब. पुढील प्रश्न आहे शिवरायांनी कोणत्या तहात मुघलांना 23 किल्ले दिले होते? ऑप्शन ए तोरणा तह, ऑप्शन बी दिल्ली तह, ऑप्शन सी वारणा तह, ऑप्शन डी पुरंदर तह.
तर बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी पुरंदरतह.